नमस्कार, मी सौरभ कोरटकर। महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चिपळूण शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे। नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून पाणी साचलेल्या ठिकाणी साफसफाई सुरू आहे। 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून जिथे पाणी साचलंय तिथून आता साफसफाई केली जाते आणि पाण्याचा निचरा देखील सुरू झाला आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपला प्रतिनिधी अभिजित पोते आता आपल्या सोबत आहेत। अभिजित, आता नेमकी काय स्थिती आहे? सौरभ, गेल्या 3 दिवसापासून खरं तर चिपळूण शहरात मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे मुख्य बाजारपेठ, ज्याला फिश मार्केट म्हणून देखील ओळखलं जातं, तिथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। पण आता ते पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि नगर परिषदेचे, चिपळूण नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत ते आता ऑन फील्ड उतरून जे पाणी ओसरलं आहे तिथं साफसफाई जी आहे ती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू झालेली पाहायला मिळते। जो चिखल आहे, जो राडा रोड आहे, तो काढण्याचं काम हे नगर परिषदेचे कर्मचारी गेल्या अर्ध्या तासापासून करताना पाहायला मिळतात। मात्र सौरभ, चिपळूण शहरात पाऊस जो आहे तो अजून देखील सुरू आहे आणि वाशिष्ठी नदी, जे शहरातील खरं तर मुख्य वाहते, त्याचं देखील पाणी आता वाढायला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा या वाशिष्ठी नदीचं पाणी शहरातील या मुख्य बाजारपेठेमध्ये शिरण्याची जी आहे ते धोका वर्तवला जातोय। कारण काल आपण पाहिलं की इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, पण ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं ते पाणी आता ओसरलं आहे आणि तिथे नगर परिषदेचे कर्मचारी युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू केलेलं पाहायला मिळतात। फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील आता दाखल झालेल्या आहेत। खरं तर जो राडा रोड आहे किंवा जो गाळ खरं तर पाण्यामुळे साचला होता, तो साफसफाई, मुख्य रस्त्यांवर साफसफाईचं काम आता चिपळूण नगर परिषदेकडून केलं जात आहे। खरं तर रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण शहराला आज पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून हा पाऊस सतत सुरू आहे। आज देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळेल असा एक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। पण आता जे मुख्य मार्केट आहे, जिथे काल पाणी साचलं होतं चिपळूण शहरामध्ये, तिथं देखील आता पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि युद्ध पातळीवर नगर परिषदेचे सगळे कर्मचारी जे आहेत ते आता हे सगळं साफ करताना पाहायला मिळतात। मुख्य रस्ते अक्षरशः पाण्याने धुवून घेतले जातात। जो राडा रोड सरळ साचलेला होता तो देखील आता मुख्य रस्त्यावरून हटवला जातोय आणि माझ्या मागेच वाशिष्ठी नदी आहे, तिची देखील धोक्याची पातळी जी आहे नदीने ओलांडलेली आहे। ते देखील पाणी पुन्हा एकदा शहरातील मुख्य रस्त्यांवर कर्मचारी कशा पद्धतीने चिखल हटवण्याचं काम करतायत ते दिसतंय। अभिजित, धन्यवाद या माहितीबद्दल। तर पावसामुळे मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि त्यात एनडीआरएफचे कर्मचारी जवान हे रेस्क्यू ऑपरेशन करत होते, सुरक्षित स्थळी काही जणांना नेत होते। तर दुसरीकडे आता पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। पावसाने देखील विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे।